पुत्र ॲडव्होकेट डी.जी. बनकर साहेब, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे. चला शांत मंदिरातली गर्दी कमी करा. एक विनंती राहील, महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये कोणीही गर्दी
जोशपूर्ण वातावरणामध्ये पुन्हा एकदा म्हणायचं आहे बैरगी महाबली मा हनुमान की नरसिंह महाराज की गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ गुरुदेव दत्त आपण सर्वांनी उभं केलंय खरोखर हे मंदिर परिसरातच नव्हे तर अख्ख्या या सातारा जिल्ह्यामध्ये कुठेही नाहीये असं बघण्यासारखं मी आवर्जून सांगेन की दर रविवारी सर्वांनी इथे येत चला महाआरतीला उपस्थित राहत चला आणि भैरवनाथाच्या दर्शनानं आपल्या भविष्यकाळ उज्ज्वल करत चला भविष्यनाथाला आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतोय भैरवनाथाचा आशीर्वाद मिळतोय हे आपलं ग्रामदैवत आहे आराध्य दैवत आहे त्यामुळं दर रविवारी आपण कोणी न चुकता आमच्या महिला भगिनी ग्रामस्थ आमचे नवयुवक या सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे थोड्या वेळामध्ये समोर स्टेज आहे त्या ठिकाणी त्यांची बैठक केलेली आहे मी तुम्हाला सर्वांना आदरणीय महाराजांचं दर्शन घेता येणार आहे त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे थोड्या दिवसामध्ये पुसळगावची यात्रा सुद्धा आता जवळ आलेली आहे आजपासून सुरुवात झाली या कार्यक्रमाला त्यामुळं आपण सर्वांनी का मोठ्या आवाजामध्ये सेवागिरी महाराज की बघा कलश यायला लागलाय सगळ्यांच्या नजरा वरती भैरवाच्या नावाने शांत भैरवाच्या नावाने अत्यंत दैदिप्यमान असा सोहळा आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये सर्व ग्रामस्थ महिला मुली आमच्या लाडक्या लेकी सगळे हा नयनरम्य सोहळा पाहत आहेत चला पुन्हा एकदा भैरवाच्या नावाने शांत कलश बसला माय करा आमच्यावर माय करणारा असा आमचा माय दाता काल भैरवनाला डौलाने विराजमान होतोय याचा आम्हा सर्व गोडरी करायला सार लागला आहे नियोजन आहे कोणी फक्त पहा डोळे कैस्तला जाणार आहे माहेर पण केले जाणार आहे या ठिकाणी या भैरवनाथाचा प्रसाद माता जोगेश्वरीचा आशीर्वाद म्हणून या माहेरवासींचा या ठिकाणी यथायोग्य सत्कार केला जाणार आहे त्यामध्ये त्यांना साडी भेट दिली जाणार आहे मी विनंती करणार आमच्या सर्व ताई लोकांना की तो भैरवनाथाचा प्रसाद आहे मग तो रंगच आवडला नाही की साडीच पसंत आहे असं कुणाच्याही तोंडात वाक्य येता कामा नये अत्यंत श्रद्धेपूर्वक दिलेल्या माझ्या कित्येक माय माऊलींचं माहेर बंद आहे माहेरी कोणी नाहीये पण त्यांच्या पाठीशी हा भैरवबा आणि ही पंचकमिटी सतत उभी आहे आणि त्यांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी आपल्या सर्वांना भेट म्हणून जी वस्तू दिलेली आहे तिचा आपण सोजानं सत्कार करायचा आहे माऊल्या सगळ्या बैठकीवरती बसतील त्याला उन्हाचा त्रास होईल यामुळे स्वतः सूर्यदेवाला हजेरी लावून या ठिकाणी अत्यंत माहोल असा वातावरणाचा तयार केला जास्त ऊन पण नाहीये जास्त सावली नाहीये वातावरणात एक वेगळा उत्साह पंचतत्वातल्या सर्व देवदेवता आजच्या या कार्यक्रमासाठी विविध रूपामध्ये सहभागी झाल्यात आणि माझ्या या भैरवनाथाच्या कलशाला मन भरून आशीर्वाद देत आहेत समस्त ग्रामस्थांना आशीर्वाद देत आहेत आणि अत्यंत चांगलं मांगल्याचं कार्य तुम्हा सर्वांच्या हाताने पार पडत आहे एकदा जोरात म्हणायचं आहे सर्वांनी भैरवाच्या नावाने कोपरराव कोपऱ्यात आवाज येत नाहीये भैरवाच्या नावाने क्या बात आहे चांद म्हणे कमळायच्या श्रावणेच्या चंद्रायच्या वजमदेच्या रुद्रायच्या देवायच्या आग्रेवदायच्या दोरेवदायच्या आंध्रेच्या नेत्याच्या वृक्षेभ्य नमस्कारायच्या शंभर
काम प्रभावी रामपाद कालवैरामदेवदे अट्टहासरिन्न ब्रह्मजाण्डकोशकन्ददे दृष्टिपादरष्टपापजालमुग्रशासन अष्टसिद्धिदायकाङ्गपालमालिकन्दन काशिकापुरादिनाथ कालवैरामदेवदे भूतसंगनायक विशालकीर्तिदायक काशीवासलोकपुण्यपापशोधकमेव नीतिवासनोविन्नम्बुराजं जगन्पते काशुकां त्रिनेत्रां वदे खड्गं चक्रगदे सदापरिह शूलं वशन्ने कॅमेरामॅन हा फोटो घे रे सगळा जरा त्यांनी हात वर करून बरोबर सांगितलंय ओके की सरळ आहे तो बरोबर छायाचित्रीकरण ध्वनी संकलन गॉड गिफ्ट चे फोटोग्राफर आहेत आपल्या गोडोली गावचा जो जो धार्मिक कार्यक्रम असेल त्याचं ते संकलन करत असतात आणि नेहमी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात त्यालाही खूप खूप धन्यवाद आपले हे जे वेळोवेळी कार्यक्रम होत असतात दसरा असतोय जयंती असते दत्त जयंती असते गौरवाची यात्रा असते पालखी सोहळा असतोय आणि आजचा हा तर गेले 2-3 दिवस संपूर्ण या कार्यक्रमाचं त्यांनी सुंदर असं शूटिंग करून आपला सर्वांना भैरवाच्या नावानं असा त्रास होणार नाहीये त्यांना हळदी कुंकाचा मान द्यायचा हा आपण ठराव सर्वांनी मंजूर केला आणि सर्वांनी एक मतानं तो ठराव या ठिकाणी परवाच्या ग्रामसभेला मंजूर केला त्याची अंमलबजावणी आपण परवा या भैरवनाथ मूर्तीच्या मिरवणुकीमध्ये केलेली आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावून त्याला मानानं सन्मानानं या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी केले त्याचीच आता सुरुवात आजपासून सुद्धा होणार आहे ही सर्वांनी आपण लक्षात घ्यायची आहे सर्वांनी वरती पहा भैरवनाथाचा कलश पहिल्या नावाचा जोगेश्वरीचा कलश मंदिर आपल्या सर्वांच्या साक्षीला या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हात या ठिकाणी लागलेले आहेत आणि आयोजन करणं शक्य नाही आहे पण अनेक हात एकत्र आले आणि या सर्व एकत्र आले आणि एक मोठे असं भैरवनाथाचं मंदिर या ठिकाणी उभं केलं राजाराम मोडपाटील आणि शंकरराव मोडपाटील या दोन दानशूर व्यक्तींनी आज गुंडे जागा या मंदिरासाठी स्वतः दान केली सध्या असल्या काळामध्ये पाण्याचा तांब्या कोणी मला देत नाहीये केवढा मोठं हे दातृत्व केवढा मोठा हा उदार मित्रवादी आहे सुरक्षा आपल्या 10 पिढ्यासाठी ज्यांनी हे केलं त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद भैरवनाथाचा त्या समस्त ग्रामस्थांना आशीर्वाद प्राप्त व्हावा उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं आणि असं त्यांच्याकडून असं चांगलं कार्य पार पडावं बरोबर त्याला मी खूप खूप धन्यवाद देतो महाबली हनुमान की नरसिंह महाराज की नरसिंह महाराज की मंगलमूर्ती मोरया समोरच्या कलशाबद्दल आवरण झालं महाराज
जय देवी महिषासुरमर्दे सुरवरईश्वरवर्धे तारक संजय जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसे निजनाचा भवमाना अम्बे तुझा सोड मन विलासा नरहर शिवदाला पदमंतरेका जय देवी महिषासुरमर्दे सुरवरईश्वरवर्धे तारक संजीवनी जय देवी जय देव भैरवा शिव अवतारा जय देव शिव अवतारा शिव ब्रह्मांड धागे त्रिभुवने सुंदर निष्ठातज्ञ झाल्या पळणे जय देव जय श्री हनुमंता तुमचे नि प्रसादे नाभय कृतंदा जय देव तुमले पाताळे उठला प्रतिशब्द सरसरला धरणी धर्मानी लागेल कडाडले पर्वत गुंडे नवसेद रामी रामदास शक्तीचा जोल जय देव जय श्री हनुमंता तुमचे नि प्रसादे नाभय कृतंदा जय देव कालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान बाहिन रूप प्रेम अवेगे आनंद पूजन भारुवाले हरिनाम तोरे हुआदा पिता तोरे बंधु सखात्व तोरे भविष्याधुन तोरे सर्वं ममदेव काले जवाजावन संजीवान बुद्धात्मान प्रकृतिव करो मयज्ञम सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युत केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम सर्व ग्रामवासीय महिला वर्ग माहेरवासी आपल्या सर्वांना मी दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असं सर्वांना शुभाशय आता बाहेर असून जेव आहे की नाही ग्रामदैवत आणि वास्तुदैवत ठरवायचं त्या दैवता आशीर्वाद घ्या नक्कीच तुम्ही या संसारामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाही हीच या निमित्तानं मी आज काळभैरवनाथाच्या चरणावरती जोगेश्वरी मातेच्या चरणावरती आणि सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती अंतःकरणापासूनची साष्टांग दंडवत घालून उपस्थित सर्व माता भगिनींना माहेरवासींना ग्रामवासीयांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असा सर्वांना शुभाशीर्वाद देतो. परमपूज्य सेवागिरी महाराज की जय. नाही 6 वारी 4 साड्या हे म्हणते मला नाही 6 वारी 4 नाही फक्त एकच 9 ऐक मी आता त्या भैयाला हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी तानाजीराव पाटलांचं नाव घेते गोडवली गावचा भैरोबाचा कळस बसवण्या दिवशी. साड्या मिळाल्या का सर्वांना? स्वाती मोरे, सागर मोरे पाटील, ओके. खात्री करून घ्या सगळ्यांची. साडी दिल्यानंतर फोटो काढणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या काउंटर पर्यंत सासर माहेरची खूप गणेशरावांचं नाव घेते भोळ्यांची सून कसे व्हायचं. एकत्रित 4 मुलींचे फोटो तुम्ही असतील तरी सुद्धा चालू शकतील. नाव घेते मला नाही
अच्छा शिंदे परिवारातील आहेत आणि त्या या एकूणच कार्यक्रमाविषयी आपला अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करतात. हा कार्यक्रम अतिशय सुंदर हॅलो हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. हा सोहळा अप्रतिम होता. सर्व कार्यकर्त्यांनी खूप छान मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे आभार. काठोकाठ रंगाळा भरला काठोकाठ राहुल शिंदे माझ्या पाठोपाठ. पवित्र वाटते काशी. सूरजरावांचं नाव घेते भैरवनाथ कलशारोहणाच्या दिवशी. देवळाला सोन्याचा कळस अशोकनाचं नाव घ्यायला मला नाही आळस. अशोक चक्राची खूण नितीनरावांचं नाव घेते घाडग्यांची सून. बस एकाला दिलं की ते सगळे धडाधड. मंगळसूत्राच्या वाट्या 2 वाट्या सासर आणि माहेर राहुलरावांनी दिला सौभाग्याचा आहे. घरापुढे तुळस देवळाला कळस असं नाव गेलं मला नाही आळस. थांबागे जरा तिथे थांबागीची आजारी शूटिंग करतो 2 मिनिटं थांबी शूटिंग. तिरंगा झेंड्याला अशोक चक्राची खून निखिलरावांचं नाव घेते मी आहे सावंतांची सून. श्री भैरवनाथ नरसिंह मारुती गणपती यांच्या जीर्णोद्धाराचं सोहळा गोडोली गावात संपन्न होत आहे. पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक निघाली. श्रींची सगळ्या मूर्तींची गोडोली गावातून ग्रामप्रदक्षिणा, त्याचबरोबर काल प्राणप्रतिष्ठा झाली. त्याचबरोबर आज कलशारोहणाचा कार्यक्रम, उद्या महिलांच्या आरोग्यासाठी आपण आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम घेतलेला आहे. मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक. तरी कालचा आणि आजचा सोहळा श्री भैरवनाथ मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला किंवा आमच्या कारकिर्दीतील आमचा भव्यदिव्य असा सोहळा आमच्या डोळ्यात एकच झाला. त्याबद्दल म्हणजे खरंच भैरवनाथाची चरणी आम्ही नतमस्तक आहे की आमच्या डोळ्यात एकच हा कार्यक्रम होतोय. त्याचं कार्य आमच्या हातातनं घडलं. त्याबद्दल गोडोली गावाला, गोडोली देवस्थान ट्रस्टला, तसेच गोडोली या देवस्थानचे वहिवाटदार मानकरी यांच्या सर्व 12 बलुतेदार यांच्या शतशः मी आभारी आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही संधी उपलब्ध झाली आणि मी कृतकृतज्ञ झालो. त्याबद्दल धन्यवाद. 2018 भैरवनाथ मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आज 2024 म्हणजे 7 वर्ष मंदिर बांधण्यासाठी कालावधी गेला. एक्स्ट्रा कालावधी करोनाच्या काळात 1-2-3 वर्ष मंदिराचं काम बंद होतं. त्याच्यानंतर मंदिराच्या कामाला अतिशय चांगल्या पद्धतीनं गती आली आणि कामाची गती वाढवण्यासाठी आमचे विद्यमान नगरसेवक शेखर मोरे पाटील, त्यांचे बंधू सुनील मोरे पाटील यांचा 100% मी वाटा म्हणत नाही, 110% सिंहाचा वाटा आहे. आणि दुसरी त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या मंदिराच्या परिसराची जागा अतिशय 8 गुंठ जागा दोघांच्या राजाराम बापू मोरे पाटील, शंकरराव मोरे बापू मोरे पाटील यांनी अशीच गावाला
मंदिर बांधण्यासाठी दिली, त्यांचे मी दोघांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढची जी मंदिराचं जे आखणी आम्ही केली, जो कार्यक्रमाची आखणी अतिशय सुनील पाटलांनी वैयक्तिक अतिशय मोठं श्रेय घेऊन जी काम केलं, काम करणाऱ्याचं कौतुक करणं अतिशय गरजेचं आहे. आज महिनाभर त्यांनी स्वतःचा वेळ म्हणजे शेखर पाटलांना मला संपर्कात घेऊन, बाकी ट्रस्टींना पण संपर्कात घेऊन पण स्वतः भयंकर मोठं कष्ट घेतलं आहे. त्यांचं कार्यक्रमाचं अतिशय सुनील पाटलांनी नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं आहे. साथ देतच होता. तर इथून पुढे देवाला प्रार्थना लक्ष्मी गावाचा एकोपा आणि निसर्गाची साथ लाभावी ही सर्वांना देव भगवंताची ईश्वरचरणी या दिवशी मी प्रार्थना करतो. खरं तर सातारा म्हटलं की सैनिकांचा जिल्हा, सातारा म्हटलं की कंदी पेढ्यांची ओळख, अशी सातारा शहराची, सातारा जिल्ह्याची ओळख आहे. अगदी त्याच पद्धतीनं गोडोली गावची ओळख म्हटलं की पूर्वी कमळाचं तळं म्हणून गोडोली गावची ओळख होती. कालांतराने याच गोडोली गावामध्ये सुंदर असं साईबाबा मंदिर झालं आणि साईबाबा मंदिर आणि गोडोली हे एकच समीकरण झालं. अशी ही पूर्वीची जी जुनी ओळख आहे गोडोली गावची, ती ओळख नवीन करण्याचं काम या भैरवनाथ मंदिराच्या उभारणीच्या निमित्तानं होतंय. जवळपास 800 ते 1000 वर्ष आयुर्मान असेल एवढं हे सुंदर काळ्या पाषाणामधील हेमाडपंथी मंदिर आज संपूर्ण तयार झालेलं आहे. आणि गोडोली गावचीच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याची एक नवीन ओळख म्हणून ही गोडोली गावची ओळख उदयाला येते. एक नवीन धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून देखील या परिसराचा विकास होऊ शकेल. या परिसरामध्ये अनेक भाविक भक्त, पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी आकर्षित होऊ शकतील, अशा पद्धतीची नवीन मंदिराची रचना झालेली आहे. या मंदिराच्या उभारणीमुळं गोडोली गावामध्ये असलेल्या तिन्ही मोरे भावकी एकत्र आल्या. या तिन्ही मोरे भावकींच्या व्यतिरिक्त उर्वरित गावातील सर्वच परिवार, ज्यामध्ये शिंदे, जगताप, निकम, घुले, आहिरे, संगपाळ, खुडे, नलवडे, साळुंके, कामटे अशा सगळ्या परिवारांचं एक मनोमिलन, एक स्नेहसंमेलन या 4 दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण अनुभवत आहेत. गोडोली गावामध्ये कधीही यापूर्वी न अनुभवलेले अनेक कार्यक्रम, उपक्रम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तिभावाचं एक चांगलं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण अनुभवतोय. भैरवनाथाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, गावामध्ये यापुढे देखील अशीच एकी नांदावी, गावामध्ये कायमच सर्वांवर भैरवनाथाची कृपादृष्टी राहावी, कोणामध्येही वाद विवाद तंटा होऊ नये, सर्वांनाच यश संपदा, धनसंपदा, त्याचप्रमाणे उत्तम आरोग्य मिळावं अशी भैरवनाथाच्या चरणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करतोय. धन्यवाद. भैरवनाथाच्या नावानं चाल भले.
नक्कीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा अशी आपल्या सर्वांनाच नम्र विनंती. खाली उभ्या असलेल्या लोकांना वरचा कार्यक्रम दिसत नाहीये, त्याच्यामुळे कृपया थोडंसं सगळ्यांनी पाठीमागे सरकून या. पाठीमागे सरकण्याची बापू तुम्ही पण सगळा मंत्रिपदाचा कार्यभार हा देखील त्यांनी स्वीकारलेला आहे. त्याबद्दलचं कौतुक अभिनंदन महाराज साहेबांचं गोरवलीकर वासियांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. या गोड गोष्टीची आठवण म्हणून आवर्जून सन्माननीय श्रीमंतांच्या उपस्थितीमध्ये होतो. महाराज साहेबांचा हा सन्मान आणि सत्कार भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये होत असतानाच कोर्ट फायर वर्क या ठिकाणी सुरू होतं. भैरवनाथ मंदिराच्या या प्रांगणामध्ये हजारो भक्त भाविक महाराज साहेबांची छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकता यावी यासाठी प्रयत्नशील आहेत. पुष्पहार घालून सन्मान्य महाराज साहेबांचं या ठिकाणी कौतुक केलं जातं. साई शक्ती भक्त संस्थेच्या वतीनं महाराज साहेबांना सदिच्छा आणि शुभेच्छा सन्माननीय गणपतरावकडे बापू व्यक्त करतात. अतिशय सुंदर हा क्षण आपण सर्वजण या कॅमेऱ्यामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये साठवतोय. आपले लाडके महाराज साहेब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले आहेत आणि त्याबद्दलचा सन्मान आणि सत्कार त्यांचा या ठिकाणी होतोय. महाराज साहेब मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गोरोली गावामध्ये येतात. गोरोलीच्या या अतिभव्य सुंदर मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं बाबासाहेब तुमच्या सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करताय. कृपया तुमच्या सगळ्यांना विनंती राहील महाराज साहेबांचे हे प्रेम आशीर्वाद यापुढे देखील आपण असंच सदोदित पाठीमागे कायम ठेवूया. तुमच्या या प्रेमामुळेच महाराज साहेब राज्यात उच्चांकी मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. महाराज साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. महाराज साहेबांच्या पुढच्या कार्याला खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतील.